व्हिडिओ. तर बघा आपला सेकंड चॅप्टरचा बेसिक म्हणजे जो कन्सेप्ट वगैरे होता तो सगळं शिकून झाला होता. फ्रॅक्शनची म्हणजे परिमेय संख्यांचीच रॅशनल नंबर, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यांच्या कंपॅरिझन पाहिलो होतो आपण. तर त्यावर आधारित जे स्वाध्याय आहे आणि नमुना प्रश्न आहे ते आता आपण पाहूया. ठीक आहे. तर बघा काय आहे पहिला प्रश्न, नमुना प्रश्न. ओके. पहिला काय आहे, -19/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार किती. लक्ष द्या, रॅशनल नंबर या प्रकारे असतात. कुठं असतात बघा, जसं हे पूर्ण संख्या आपल्या अशा असतात 1 2 3 -1 -3 या प्रकारे संख्या रेषेवर असतात. तर आपले रॅशनल नंबर सुद्धा त्याच नंबर लाईनवर असतात, संख्या रेषेवर असतात, पण कुठं असतात, अधामधात. ठीक आहे. तर मग आपल्याला जसं पाहायचं आहे, जसं आता मी म्हटलं की इथं मी 10 लाईन पाडलो, अशा 10 लाईन. सपोज मी 7व्या लाईनला असं मार्क केलो तर याचा व्हॅल्यू किती झाला, 2.7 बरोबर. तर त्यालाच मी काय लिहू शकतो, जसं 7/10 लिहू शकतो की नाही. तर बघा म्हणजे परिमेय संख्या कुठं आहे, या 0 आणि 1च्या मधात आहे, बरोबर. मग ही वाली परिमेय संख्या कुठं येईल ते मला चेक करायचं. त्याची पॉईंटवाली व्हॅल्यू काढून घेऊ आपण. काय काढून घेऊ याची, बघा -119 आणि हा 13. तर कितीच्या भाग गेला असता, पहिले 13च्या फाळा येते का तुम्हाला, 13 9 117 आणि 13 8 104. 104 की 13 9 117 तर 13 9 117. आता किती राहिले, 2. किती राहिले, आता या 2ला 13 भाग जाते का, म्हणजे पॉईंटमध्ये आला असता, समथिंग पॉईंटमध्ये आला असता. तर पॉईंट मग 13 1 म्हणजे ही जे संख्या आहे हे कुठं आली असती, तर अशी जे संख्या रेषा राहिली असती ज्याच्यामध्ये इथं राहिला असता -9 आणि इथं राहिला असता -10. तर इकडून या दोघांच्या मधामध्ये आली असती की नाही आली असती, अरे आली असती कुठंतरी. 13.9 म्हणजे इतक्यात कुठंतरी आली असती 9.1, म्हणजेच ही राहिली असती माझी 119/13. राहिली असती की नाही, अरे राहिली असती की नाही. म्हणजेच कोणत्या दोन संख्याच्या दरम्यान आहे, दोन पूर्णांक कोणत्या आहेत ते, -10 × -9. तर त्यांचा गुणाकार किती म्हणते, त्यांचा गुणाकार किती आला असता बघा, -× -+, 10 9 जा. तर हा राहिला असता आपला आन्सर. समजलं. हां, मग दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे बघा, 5 8 - 3 × 5 किती, बरोबर. तर याच्यामध्ये बघा कंचे भागू बेव जो आपला बोर्डमास आहे तो लावायचा आहे. ठीक आहे. कोणी कोणी काय करतात, 8 मधून 3 गेले 5, 5 × 5 25, डायरेक्ट 25 करून टाकतात. आणि 25 × 5 125. बघा पहिल्याच नंबरवर 125 आहे. तर तो काय झाला असता, आपला चुकला असता, कारण बोर्डमास लावायचा आहे. तर पहिले ब्रॅकेट म्हणते, ब्रॅकेटमध्ये पण दोन क्रिया आहेत, -b आहे × b आहे. पहिले कोणती कराल, तर 5 त्रिक आणि हे 8 आणि 5. कळलं, लिहिला रे, कळला. मग आता ब्रॅकेटमध्ये एकच क्रिया आहे, तर पहिले ब्रॅकेट सोडवू. 15 मधून 8 गेले किंवा 8 मधून 15 गेले, किती राहिले, 7. पण -7 राहतील. आणि या -7ला कितीच्या मल्टिप्लाय, इथं काही नाही म्हणजे काय आहे, तर 5 7 -35. काय उत्तर आलं असता, -35. तर लक्षात ठेवाल, जेव्हा पण एकापेक्षा जास्त क्रिया तुम्हाला दिसत आहेत तर तुम्हाला बोर्डमास लावायचा आहे, विदाऊट बोर्डमास सोडवायचा नाहीतर मग बघा 8 तून 3 गेले 5,
5 गुणिला 5 25 न 25 पाचा पहिल्याच ऑप्शनवर होता बघा, तो मारला असता तुम्ही, चुकला असता की नाही, चुकला असता की नाही, तर मग माहिती आहे ना बोर्ड मास. चला मग तिसरा काय म्हणते, -15/14 -9/8 13/12 आणि -19/18 या परिमेय संख्यांच्या उतरता क्रम लावल्यास, उतरता क्रम शेवटून दुसरी परिमेय संख्या पुढीलपैकी कोणती. ओके, तर लक्ष द्या, इथून सगळ्यात मोठी तर मला हीच दिसत आहे, कारण ही पॉझिटिव्ह आहे. राहिल्या त्या 3 संख्या, तर त्या 3 संख्यांमध्ये फ्रॅक्शनचा फरक बघा बरं, म्हणजे न्यूमरेटर अन डिनॉमिनेटरचा फरक कितीचा आहे, सेम आहे सगळ्यांच्या, सगळ्यांच्या सेम आहे. त्यानंतर काय, न्यूमरेटर काय आहे, मोठा आहे कोणापेक्षा आहे. तर असा एक रूल पाहिला होता आपण की जर n मोठा असेल d पेक्षा आणि n आणि d चा डिफरन्स, n आणि d चा सारखा असेल, सारखा तर ज्याचा n मोठा तो लहान, कारण n मोठा आहे. अरे बरोबर, n छोट्यामध्ये होता तो, n लहान तर तो बी लहान. अरे होता का, n मोठा तर तो बी. पहा बरं नियम, दुसरा वाला नियम पहा बरं, आहे का. सेकंड वाला वाचा, विधी वाच, एक जण वाच. जर दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर व डिनॉमिनेटरचा फरक सारखा असेल आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा मोठा असेल तर ज्याचा न्यूमरेटर लहान तो मोठा व ज्याचा न्यूमरेटर मोठा तो लहान आहे. आहे, ज्याचा न्यूमरेटर मोठा तो लहान आणि ज्याचा न्यूमरेटर लहान तो आहे नियम. पण मायनस लागल्यावर, मायनस लागल्यावर का होऊन जाईल, उलटा होऊन जाईल, उलटा होऊन जाईल. हां, तर काय आला असता चढता क्रम. मग आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. कोणता क्रम लावायचा होता, उतरता क्रम. तर सगळ्यात पहिले कोणता आला असता, 13/, बरोबर. 2 नंबरवर कोणता आला असता, ज्याचा न्यूमरेटर लहान तो मोठा, लहानवाला मोठा झाला असता. लहानवाला कोण आहे, हा. अरे बरोबर, हा मोठा झाला असता, पण मायनस लागता बरोबर हा काय झाला, तर मोठा कोण झाला मग, तर जो मोठा होता तो लहान होईल. मोठा कोण होता इथं, हा मोठा होता, तर हा का होईल, मग 2 नंबरवर कोण आला असता त्याच्यापेक्षा, -19/, त्याच्यापेक्षा जमलं. आणि आपल्याला काय पाहिजे म्हणते त्या प्रश्नात, काय म्हणते, शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती. तर शेवटून दुसरी कोण आहे, तर बघा बरं आन्सर मध्ये आहे की नाही, आहे की नाही. बघा सेकंड ऑप्शन आहे. तर हे नियम तुम्हाला जे मी लिहून दिले ते कामाचे आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, कळलं का. त्याच्यावर आधारित तुमचा खूप सारा कॅल्क्युलेशन वाचू. जर तो नियम तुम्हाला पाठांतर नसेल किंवा माहीत नसेल तर मग तुम्हाला सगळ्यांच्या व्हॅल्यू काढायला लागल्या असत्या पॉईंटवाल्या, आणि ज्याच्यामध्ये टाईम तुमची जास्त गेली. एक्झाममध्ये हा असा नियम लिहायची गरज, डायरेक्ट लावा नियम.
पण कॉपीमध्ये सोडवताना तुम्हाला जेवढ्या वेळेस नियम लागेल तेवढ्या वेळेस नियम काय करायचे आहे, लिहून काढायचा आहे. समजलं का? हां, चला नेक्स्ट. बघा आता इथं किती सारा मोठा, हा एवढा मोठा उत्तर दिलेला आहे की नाही? तेवढा उत्तर आपला वाचला की नाही वाचला? मग चौथा प्रश्न बघा इथं. काय म्हणते? 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज किती येईल? 5. आता लक्ष द्या, सपोज मी म्हटलं 5 मध्ये 5 किती वेळा मिळवू म्हणजे 50 येईल, तर असा तुम्हाला हा 5 किती वेळा मिळवू? या 5 मध्ये हा पहिलेच्या 5 आणि मग अजून 10 वेळा मिळवीन, तर 10 वेळा 5 म्हणजे 50 झाला, तर 55 उत्तर आला असता. आपल्याला 50 उत्तर पाहिजे, तर किती वेळा मिळवा लागल? 9, बरोबर. तर मग मी त्या 5ला 9 वेळा बेरीजच करत राहू का? नाही. तर 9ला 5 वेळा जोडणे म्हणजेच काय करणे? 9 गुणिला, बरोबर. तर इथं पण तेच गोष्ट आहे. हा पहिलेच दिलेला आहे 5/8 आणि याच्यामध्ये हा 5/8 म्हणते किती वेळा, म्हणजेच मी म्हणतो की x वेळा आपण काय केला असता, त्याचा गुणाकार केला असता, तर उत्तर काय आला असता म्हणते 5. उत्तर काय आला असता? 5. वाचा एक वेळा प्रश्न. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे, तर 2 वेळा मिळवलो असतो तर 10 झाला असता, तर 5 गुणिला 2. 3 वेळा मिळवला असता तर 15 म्हणजे 5 गुणिला 15 तसा लिहू शकतो की नाही? तसंच लिहिलो मी ना. आता व्हॅल्यू काढायची आहे कोणाची? एक्सची. तर पहिले हा 5, पहिले दूरचे, जवळचा कोण झाला? इंटूवाला जवळचा झाला, तर दूरचा कोण झाला? हा झाला, प्लसवाला दूर झाला, याला पहिले त्या बाजूला घेऊन जाऊ. इकडे प्लस आहे तर इकडे काय झाला असता? याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे? 8×5 मायनस भागीला किती आला? आला. आता इकडे काय होता? 5/8 इंटू एक्स. एक्सची किंमत काढायची आहे. हा इकडे इंटू मध्ये आहे, इकडे गेला असा तर बरोबर. मग हा सोडवतो कसा? सांग रे बाबू, काय नाव? हां 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 सांग चौधरी. ते डोळस नाही येत का? सुकडीची कोण आहे? कोणती आहे? तू आहेस का? तुही बहीण हो का? ते अजाल तिथे अच्छा, तिथे तुही बहीण हो म्हणणे ना. नाव नाही घेवा कोणाचा. हां यस, याला काय करावं लागेल? इंटू. आणि वर 8 गेला, खाली काय झाला? 8×1 8×1 5×1 5×7 तर यक्स म्हणजे किती आला? 7. म्हणजे या 5/8ला किती वेळा प्लस करावा लागला असता? समजलं का की नाही समजलं? सगळ्यांना ओके. चल मग त्यानंतरच्या काय म्हणते आता? 5वा प्रश्न बघा. 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे.
म्हणजे कोणत्या तरी दोन संख्या आहेत आणि त्यांच्या बेरजे एवढी कोण आहे म्हणते 5/12. ओके लिहिला. हां, त्यापैकी एक परिमेय संख्या कोणती आहे? -3/24. ओके, तर दुसरी परिमेय संख्या कोणती? तर दुसरी मी काय म्हणतो? जेव्हा काही नाही दिलेला असला तर आपण काय मानू शकतो? एक्स. एक्स म्हणजे एक लेटर आहे ज्याच्या ठिकाणी कोणती पण संख्या राहू शकते. तर प्लस मायनस काय झाला असता? मायनस झाला असता बेटा. आणि इकडे काय 5/12 तिकडे जाईल तर म्हणजे 5/12 प्लस. का बरं तिकडे नेला? कारण आपल्याला किंमत कोणाची पाहिजे आणि ज्याची किंमत पाहिजे त्याला इक्वल टूच्या एका बाजूला ठेवायचं. लक्षात राहील का राकडे? हां हां. तर आता काय करू राकडे सांग बरं. इथं काय सोपा पडेल मला? तिरपा गुणाकार सोपा पडेल की छेद समान करणं सोपी पडेल? तिरपा गुणाकारासाठी 24 गुणिला 5 करावं लागेल, इकडे 12 गुणिला 3 आणि इकडे 12 गुणिला 24 करावा लागेल. त्याच्यापेक्षा छेद जर मी 24 बनवलो दोघांच्या, तो नाही सोपा का? तर मग या 12ला 24 बनवायचा आहे. काल होतीस का प्रेझेंट? परवा? या 12ला 24 बनवायचा आहे. कितीच्या मल्टिप्लाय करा लागल? 12च्या पाडामन 36 बनवा लागल. 12ला 24 बनवायचा आहे. 24 कितीच्या मल्टिप्लाय करायला लागेल? 12ला 2च्या. कितीच्या? तर याला 2च्या मल्टिप्लाय केलं होतं वर पण बरोबर. तर खाली बघा दोघांचा छेद काय झाला असता? 24 झाला असता. 5 दुने आणि 3 हे आले 3. तर किती झाले टोटल? समजलं? देन सहावा प्रश्न काय म्हणते बघा. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? तर लगा चारही पूर्ण लिहून घेतो मी पहिले. 2/3 -1/2 इकडे -2/3 1/2 इकडे -5/4 -2/3 इकडे 5/, या प्रकारे आहे. आता हे दिलेले आहेत पण याच्यातला कोणता अचूक? अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे कोणता बरोबर आहे ते तुम्हाला पाहायचा आहे. समजलं का? तर मग कसं पाहून? तर आपल्याला कंपॅरिझन, आता हा जो चिन्ह लिहिला कंपॅरिझन करून लिहिला असतील तर कंपॅरिझन करता येते की नाही येत आपल्याला? दोन फ्रॅक्शनमध्ये कंपॅरिझन असेल तर काय करतो आपण? तिरपा गुणाकार करतो. हां, तर हा इकडे मल्टिप्लाय झाला असता तर -4 2 2 जा 4. हा इकडे मल्टिप्लाय झाला असता तर -3. कोण मोठा आहे बेटा? -3 मोठा आहे आणि -4 लहान आहे. आणि हा काय म्हणत आहे? कोण मोठा आहे म्हणते? या साईडचा मोठा आहे म्हणते. आपला कोण्या साईडचा मोठा आला? म्हणजे हा जो संबंध दिलेला आहे मला, हा काय दिलेला आहे? बरोबर. हा ऑप्शन काय दिलेला आहे मला? मग याला चेक करा. 2 2 जा आणि 3 1 जा. अन तरी पण हा काय म्हणते? या साईडचा मोठा आहे म्हणते. अरे या साईडचा मोठा आहे म्हणते. कोण मोठा दिसत आहे इथं? म्हणजे हा वाला संबंध काय दिलेला आहे? दिलेला आहे की नाही? हां. मग 5 त्रिक आणि 4 दुने
कोण मोठा दिसत आहे? -8 मोठा दिसत आहे. इथं पण करेक्ट आला. इथं पण तसाच आहे. या साईडचा मोठा आहे, इकडे या साईडचा मोठा आहे ना, इकडे पण या साईडचा मोठा राहील. समजलं का? हा असा क्रॉस मल्टिप्लाय करत आहो मी. कळलं? म्हणजे हा काय आहे? करेक्ट आहे. अबे कंपॅरिझन शिकल्या की नाही? की नाही शिकल्या? जमणारी? हा उभा हो, सांग मग. इथं काय येईल? 15. इकडे -8. कोण मोठा आहे? आणि हा काय म्हणून राहिला कोण मोठा आहे? म्हणजे हा काय आहे? समजलं? चला, तर अशा प्रकारे आपला काय झाला? नमुना प्रश्न खतम झाले. चीटिंग पाठवू का रे कोणाले? मुन्ना प्रश्न. जाऊ द्या, मग करता येते नंतर. ठीक आहे. नेक्स्ट आता काय आहे? स्वाध्याय. दिसत आहे प्रश्न? स्वाध्याय 2.1 काय दिलेलं आहे? -1/2 -1/- आणि -1/4. तर आपण एक नियम पाहिला होता. याच्यामध्ये काय म्हणते? सर्वात मोठी संख्या कोणती? बरोबर. तर एक नियम आपण पाहिला होता प्लसवाल्या फ्रॅक्शनसाठी, की सगळ्यांचे न्यूमरेटर जर सारखे असतील, न्यूमरेटर सारखे, नियम काय होता? जर n सारखे असतील तर ज्याचा d मोठा तो लहान, व ज्याचा d लहान तो मोठा. शिकला की नाही? शिकला की नाही? हा. पण इथं मायनस लागल्यावर नियम का होऊन जाईल? निगेटिव्ह लागल्यावर नियम का होते? निगेटिव्ह लागल्यावर उलटा. बरोबर? अरे बरोबर. आपल्याला काय करावं म्हणते? सर्वात मोठी. तर सर्वात मोठी कोणती राहिली असती? पहिले पहा. ज्याच्या डी सगळ्यात लहान, हा हे सगळ्यात मोठी राहिली असती अगर निगेटिव्ह नसता. पण निगेटिव्ह लागल्यावर सगळ्यात लहान कोण झाली? ज्याचा डी मोठा, ज्याचा डी लहान तो मोठा. हा, सगळ्यात मोठी हे राहिली असती आणि निगेटिव्ह लागल्यावर सगळ्यात लहान हे झाली. आपल्याला कोणता काढा म्हणते? सर्वात मोठी. म्हणजे कोणाला असता? है ना. ज्याचा डी मोठा तो लहान आहे. लहान आहे पण मायनस लागल्यावर तोच का होऊन जाईल? तर मोठीवाली कोणती राहिली असती? -1/. दुसरा, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती? कोणत्या संख्या आहेत आपल्याजवळ बघा? 52/65, 117/91, इकडे 156/, इकडे 13/, अरे आहेत
मग काय करू शकतो याच्यात? आता छेद समान करायला गेला तर बहुत मोठा दिसून राहिला, 65, 91, 143, 26, बरोबर. तर पहिले काही कटते का तर पाहून घ्यायच्या. सरळ बस सहारे, टेकूच नको बे, इथं बसतेस तर फक्त माझ्याकडे पाहण्याचं नाटक करूच नको बैला. दिमागात घेण्याचा प्रयत्न करा. दूर सरक बे, दिमागात घेण्याचा प्रयत्न करा, अंदर समजण्याचा प्रयत्न करा. फक्त नाटक करण्यासाठी बसते इथं तू का माझ्या लक्ष आहे असं दाखवते फक्त. मग कट्टे का तर काटून घ्या. किती न कट्टे? तर 13 13 पंचे 13 13 साती 13 एक 13 दुने 26 13 एक 13 एक 13 एक 13 दुने. तर काय दिसत आहे बघा, 4/5 9/7 12/11. आता याच्यातले दोन फ्रॅक्शन असे आहेत ज्याच्यामध्ये न्यूमरेटर लहान आहे डिनॉमिनेटर पेक्षा, बरोबर. आणि दोन फ्रॅक्शन असे आहेत ज्याच्यामध्ये न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर. तर ऑब्वियस गोष्ट आहे हे दोघं मोठे झाले असते. अरे बरोबर, हे दोघंही जण का झाले असते? कारण बघा, जसा इथं 4/5 आहे तर पहिला भाग माझ्या कितीचा गेला असता? 0चा गेला असता. आणि इकडे सपोज 5/4 आहे तर इथं पहिला भाग कितीचा गेला असता? 4/1. इथं 0 पॉईंट समथिंग नाही, इथं 1 पॉईंट समथिंग. हाच मोठा राहील की नाही? तर इथं कोण मोठा आहे? न्यूमरेटर. न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटरपेक्षा, म्हणून याची व्हॅल्यू पण कशी येते? मोठी. इथं न्यूमरेटर लहान आहे म्हणून व्हॅल्यू पण कशी येते? 0 पॉईंटमध्ये येते, बरोबर. हां, म्हणूनच मी काय म्हटलं की जे न्यूमरेटर मोठे वाले आहेत ते तर मोठेच झाले आणि हे दोघं काय झाले? बरोबर. पण मग या दोघांमध्ये कोणता लहान आहे ते चेक करायचं आहे. तर या दोघांना आमने सामने लिहितो. या दोघांचा सामना अलग, या मोठ्या गटाचा सामना, लहान गटाचा सामना. अरे होते की नाही? का एखादे घुसाडतेत. लहान गट मोठ्या गटावाल्यासोबत कबड्डी खेळते का? मांडेपुची कुठे गेली? कोण्या गटात खेळलीस तू यावर्षी? मोठ्या? लहानशीच दिसतेस ना. मोठ्या गटात कशी खेळलीस तू? तर यांचा काय करू शकतो मी? क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. अरे करू शकतो का? 4 दुने आणि इकडे 5 गुणिला 8 आणि 5/1. कोण मोठा आहे? तर इथं कोण मोठा राहील? बरोबर. तर 1 नंबर आला असता हा, 2 नंबर. हां, इथून 9 गुणिला 11 आणि 7 गुणिले 11 9 आणि 12 7. कोण मोठा दिसत आहे? तर हा मोठा राहील. तर 3 नंबर आला असता बाबूजी आणि 4 नंबर आला असता हा वाला बाबूजी, बरोबर. तर आपल्याला कोणता क्रम लावायचा आहे? चढता क्रम लावायचा आहे, चढता. हां, तर पहिले 1/2, त्याच्यानंतर 4/5, त्याच्यानंतर 12/11 आणि त्याच्यानंतर ओके. येथपर्यंतचा सगळ्यांचा झाला. येथपर्यंत सगळ्यांना समजला. पण उत्तरात हा राहील का? उत्तरात ज्या ओरिजिनल संख्या होत्या 1/2 कोणाचा फ्रॅक्शन होता? तर 13/26. 1 नंबर. 2 नंबर 4/5 52/62. 2 नंबर 156/143. 3 नंबर 117/4 नंबर. समजलं? डायरेक्ट संख्या पाहून मोठा लहान डिसाईड करायचा नाही. तर मग हा लहान दिसते सर 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा तसं करायचं. समजलं का?
अरे हे मोठी संख्या दिसते ना 156, तर तिला मोठीच समजल्या असत्या तुम्ही, तसं राहते का फ्रॅक्शनचा? तसं डायरेक्टली होत. कुठचे बुरे येऊन राहिले. चलो जाएंगे आगे. हाँ कोणता नंबरचा? तिसरा. एवढा मोठा पेज येते बे, पण प्रश्न लहानसाच दिसते. हा एवढा पेज खाली फालतूच्या जाते, आहे का नाही? आहे का नाही? मग दुसरा फोटो काढून द्याल ना. हां तर तिसरा. 3/8 मामा, 13 मामा, 4/7 मामा. यांना उतरत्या क्रमाने लिहिल्यास मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? तर इथं तर काय करू शकतो आपण? फरक चेक करा. फरक भी वेगवेगळा आहे, बरोबर. मग काय करू शकतो? तर पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढू. दुसरा काय करणार आहोत? अरे दुसरा काय करू शकतो? कारण डिनॉमिनेटर सेम नाही करू शकत. हा 21 कुठं, हा 8 कुठं, हा 11 कुठं, बरोबर. अरे हो की नाही? तर तुम्ही डायरेक्ट पॉईंटवाल्या व्हॅल्यूज केल्या होत्या का? चला तर याच्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, तर काय करावं लागेल? 8 न भाग द्यावा लागेल. हां द्या मग. 8 0 8 त्रिक किती आला? 6. 8 7 किती आला? 4. तर जास्तीत जास्त कितीपर्यंत काढायच्या? इकडे 13 आणि 21 करा भागाकार. 130. तर साइन 2 12 6चा मल्टिप्लाय 6 1 6 साइन 2 12 126. 6चा मल्टिप्लाय तर 6 1 6 साइन 2 12 राहिले किती? 4. 21 1 राहिले किती? 19, बरोबर. तर हा आला 0.61. फोर बाय 7 होता मग. अरे होता 0 पॉइंट दिला. हां मग 35 किती राहिले? 5 7 7 किती आला? देन त्याच्यानंतरचा फ्रॅक्शन कोणता होता? 9/11 होता. शून्य 0 11 8 किती आले? 2. 11 1 किती आले? 9, बरोबर. तर बघा याचा चढता क्रम का आला असता? डायरेक्ट काय आला असता? चढता क्रम लावा म्हणलं ना. प्रश्न पहा. उतरत्या क्रमाने म्हणते. हा उतरत्या क्रमाने लिहिले असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या. तर उतरता क्रम कोणती बघा. आता यांच्यामधून डिसाईड करा आणि त्याच्या फ्रॅक्शन समोर लिहा.
सांगा. पहिल्या नंबरवर कोण लिहू? उतरत्या क्रमाने लिहायचं तर मोठीवाली लिहायला लागल. 0.81 कोणाची हो? तिच्यापेक्षा लहान. 13/, तिच्यापेक्षा लहान आणि तिच्यापेक्षा लहान. समजलं? मग कोणता म्हणते? शेवटून तिसरी. तर शेवटून तिसऱ्या नंबरवर कोण आली असती? हा राहिला असता. समजलं? घरी जाऊन प्रश्न पाहिल्या होत्या आणि त्यानंतर त्याचे उत्तर कसे सोडवले ते पाहिले होते का तुम्ही? त्यानंतर चौथा प्रश्न बघा. 7/15. 7/15 11/, 2/5 आणि 12/. काय बनवू शकतो डिनॉमिनेटर? डिनॉमिनेटर मध्ये सारखी संख्या बनवू शकतो का बघा? तीनशे बनवू शकतो. तर या सगळ्यांच्या डिनॉमिनेटर घेऊन घ्यायच्या. LCM ऑफ 15, 20, 5 आणि 25 किती? मेक अ डिनॉमिनेटर. बरोबर. कोणाच्या इक्वल बनवायच्या डिनॉमिनेटर? 300 बनवायचा आहे. या 7ला कितीच्या मल्टिप्लाय करायला लागला असता? आपला या 15ला कितीच्या मल्टिप्लाय करायला लागला असता? 20च्या. 15 दुने 30 आणि 0 झाला असता. हा इकडे 20ला कितीच्या मल्टिप्लाय? तो 11ला पण. इकडे 5ला 60च्या मल्टिप्लाय तर 2ला. इकडे 25ला 12च्या मल्टिप्लाय तर इकडे पण 25 गुणिले 12 300 झाला असता. झाला असता. तर मग आता वरच्या संख्या बघा काय झाल्या. तर 7 दुने 14, 120/300, 165/, 144/. तर किती लिहू? चढता क्रम म्हणते की उतरता क्रम म्हणते? कोणता क्रम लावा म्हणते? सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक. सर्वात मोठी कोणती आहे बेटा? मोठी कोणती आहे? 165/300 मायनस लहान झालं. मायनस केला तर किती राहिला? 45/, बरोबर की नाही? अरे हो की नाही? की नाही? की हो की नाही? हो ना. मग ऑप्शनमध्ये काय दिसते का? अच्छा कट्टे का? किती न कट्टे? 15 त्रिक 15 दुने आणि 0 किती आला? 3/20 आहे का बघा आन्सर. मग समजलं कसं सोडवला? पाचवा प्रश्न होता आता. हा पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहा. सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्याची जोडी कोणती? जोडी ओळखायची आहे. -6/7, -11/12, -2/3, -15/16, -17/. तर फरक बघा.
एन अँड डीचा फरक किती आहे? एकचा फरक आहे ना, सगळ्याचा कसा आहे? सेम आहे. आणि एन काय आहे? लहान आहे डी पेक्षा. बघा प्रत्येकामध्ये 6 7 पेक्षा लहान आहे, 11 12 पेक्षा लहान आहे, 2 3 पेक्षा, 1 न 15 16 पेक्षा, आणि तिकडे 17. तर नियम कोणता पहिलावाला? काय होता नियम? जर एन आणि डी चा फरक सारखा असेल व एन डी पेक्षा लहान, तर ज्याचा एन मोठा तो मोठा, मोठा तो, आणि ज्याचा एन तो शिकला होता आपण, शिकला होता का? तर या नियमानुसार पण निगेटिव्ह लागला, निगेटिव्ह लागल्यावर काय होईल? तर आपल्याला काय काढा म्हणते? जोडी सर्वात लहान आणि सर्वात मोठी. अनुक्रमे असं नाव आहे का? नाही आहे. तर बघा, ज्याचा एन लहान तो लहान म्हणते, तर तो मोठा होऊन जाईल. एन कोणाचा लहान आहे? तो मोठीवाली कोणती झाली असती? आणि लहानवाली कोणती झाली असती? तर बघा उत्तरामध्ये असेल कुठंतरी. कोणत्या नंबरवर आहे? आहे 4थ्या नंबरवर. पाचवा झाला बेटा. 6वा 4/17 कॉमा -7/9 कॉमा 3/5 आहे. यापैकी चढता क्रम लावा म्हणते. चढता क्रमासाठी सगळ्यात लहान पहिले माहीत पाहिजे. मला हे तर माहीत झालं की सगळ्यात मोठी कोणती आहे. तर आता या दोघांमध्ये मी काय करतो? सामना घेऊन घेतो. आमना सामना. अरे घेऊन घेऊ. तर याचा आमना सामना -7 गुणिला 5 झाले असते. डब्बा 9 गुणिला -3. तर इकडे -35 आणि इकडे -27. कोण मोठा आहे? -27 मोठा झाला असता, तर हा बाबू बी काय झाला असता? तर चढता क्रम काय आला असता? सगळ्यात लहान पहिले 1 नंबरवर, 2 नंबरवर कोण आला असता? आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे हा सगळ्यात मोठा राहील. समजलं? कळलं? वाळू समोर. अरे हो. मग कोणता आहे बेटा? 5/7 × 28/15 × 9 × 3 आणि भागीला 9/2 = नागोबा. बरोबर? लक्ष आहे का? शिवम सांग कितीनं कटते? 5 कटत आहे. शिवम बोलेल फक्त. सांगण्यात हां 7 हां 4 1 4 2 8 हां 3 आणि हा 3 कटला. तर करायला इकडे 9/2 आणि इकडे पण 9/. जमलं?
उलटा होईल ना हा. 2 2 कटला, 9 9 कटला का आला उत्तर. समजलं का? चला मग 8वा काय म्हणते 8वा बघा. 13/14, 9/10, 12/13, 15/16 आणि 20/21. आताच आपण नियम पाहिला. जर n and d फरक सारखा आणि n लहान असेल कोणापेक्षा, तर ज्याचा n मोठा तो होता, ज्याचा n लहान तो लहान. कळलं? हां, तर कोण आला असता? वंश डोळस उभा हो. सांग ना. आपल्याला काय लावा म्हटलं इथे? उतरत्या क्रमाने लिहा म्हणते, तर उतरता क्रम सांग बेटा. उतरत्या क्रमासाठी पहिले मोठावाला सांगा लागल. हां, सांग मोठा कोण? 20/21. कारण निगेटिव्ह लागला आहे का? तर जो नियम आहे तोच. उलटा होईल का नियम? तर मोठावाला मोठा म्हणजे कोणता आला असता? 20/21. त्याच्यापेक्षा लहान 15/16. त्याच्यापेक्षा लहान बे हां हां 13/14. हां, त्याच्यापेक्षा लहान 12/13. त्याच्यापेक्षा लहान. जमलं? तर मधातला कोण आहे? कळलं? नंतर 9वा काय म्हणते बघा. 3/- 3/- मामा -2/- मामा 51 मामा. 6 कट्टे बघा. 4 1 हां हां मग 4 म्हणजे हा काय लिहिला आहे? -1/17. आणि हा लिहिला, याला थोडंसं जवळ घेऊन घेतो, -2/. तर या दोघांमधून कोण मोठा ना कोण छोटा? डिनॉमिनेटर दोघांच्या सारखा आहे बे बाबू. डिनॉमिनेटर सारखा आहे. तर मग ज्याचा n लहान तो अरे होता, आणि ज्याचा n मोठा तो हावाला नियम लागत होता नाही. तर हां, की बा क्रॉस मल्टिप्लाय करा. 17 दुने -34, 17 1. तर कोण मोठा आहे? हा मोठा आहे. मायनस लागल्यावर उलटा होईल ना नियम. -17 मोठा होऊन जाईल, -34 लहान. आता राहिले हे दोघं विचारे, इट्टू पिट्टू चिट्टू. इथं डिसाईड करणे आहे आपल्याला कोण मोठा ना कोण. तर याचा गुणाकार इकडं करून टाकतो, आणि याचा गुणाकार 3 1 3, 5 3 -153. आणि इकडे 5 20, 2, 5 3 15 2 17, -17 170. कोण मोठा दिसत आहे? तर हा मोठा दिसत आहे. जमलं? तर आता 1 नंबर 2 नंबर करून टाकतो. करून घेऊ. सगळ्यात लहान 2 नंबर, 3 नंबर, आणि सगळ्यात मोठा कोण? आणि आपल्याला कोणता क्रम लावा म्हणते? चढता क्रम लावा म्हणते. तर -2/17
त्याच्यापेक्षा मोठा -1/, आता 1/17चा ओरिजिनल रूप काय होता? -4/60. 2 नंबर. 3 नंबर -5/51. हां, शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? कोणता आला? समजलं का? समजलं का? किती मिनिटाचा झाला पाय बरं? थांबून दे. स्वाध्याय 2.2. ठीक आहे. तर काय आहे पहिला बघा, 1/2, 2/3, 3/, आणि इकडे 23/, = क्वेश्चन मार्क. ॲडिशन सबट्रॅक्शन आहे, तर ॲडिशन करायची आहे, तर सगळ्यांच्या डिनॉमिनेटर का पाहिजे? तर आहे का? मग काय बनवू शकतो? 12 बनवू शकतो. LCM घेतलो किती? 12. तर खाली 12 बनवायचा आहे. शेंडे उभा हो. तर कितीच्या मल्टिप्लाय करू? या 2ला 12 बनवायचा आहे तर 6चा. गुड. हां, 2/3 आहे, या 3ला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागल? 12 बनवायचं आहे तर टेबल बनत जा, पाऊस नको इकडे तिकडे. हां, आणि या 4ला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागल? तर वर पण कितीच्या होईल? जमलं? हां, आता सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय झाला? 12 झाला. 6 1, 4 2, 3 3, बेरीज किती झाली? 8 आणि 6, 8 आणि 6 14. 14 आणि 9 पहिलेच माहीत होता का तुम्हाला? हां, तर किती झाली? 23/, -23/, किती येईल? अंडा येईल? अरे येईल का? दोन नंबर बस. -51/85 प्लस -102 भागीला 25 असा आहे प्रश्न. अरे असा आहे प्रश्न. रौनक सांग काय करू? या दोघांच्या डिनॉमिनेटर सेम आहे. अरे आहे का? हां, तर वरच्याची का होईल? बेरीज होईल. हा प्लस हा मायनस, मायनस आला, मायनस मायनस तर 51 आणि 102 किती झाले? मायनस. मोठ्या संख्येच्या चिन्ह राहील. हां, आणि हा इंटू होऊन जाते. हा 125 वर आणि 25 चालेल. हां, मग कितीने कटते बघा? 17 5 आणि 17 9, तर 9/5
आणि इकडे -120. आता हा बी कट्टे बघा, 25 एक 25 पाचा, तर इथं काय राहिला -5/1. 5 वन जा -9 इंटू -1 म्हणजेच किती राहिला उत्तर, किती राहिला. असा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवता आला, मग एक्झाममध्ये शॉर्टकट मारू शकता. समजलं. त्याच्यासाठीच काल लाईट गेली होती, तर तुम्हाला पहिले सोडवा लावलं मी ना, माहीत झाल्या. देन हा एवढा मोठा पेज आहे, पण क्वेश्चन कसे दिसते, लहान लहान आहे ना. दुसऱ्याहून फोटो काढा लागते ना जुंबले. हा तिसरा 4/7 प्लस -11/7 इंटू -7. अरे आहे. आता दोघांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय दिसून राहिला, आणि हा 4 प्लस आणि प्लस मायनस इंटू -7. 7 1 आणि इथून बी किती झाले पहा बरं, -7च वाचले, आणि इकडे काय वाचला -1. इथं -1 आहे ना, तर मायनस इंटू मायनस आणि 7 1 झालं. समजलं. नेता तुम्ही लिहांच्या जा पूर्वांश सोडून झाली आणि तुझी हेवाली एक्सरसाइज का नाही पण एकाच दिवशी काय नाही, धीरे धीरे धीरे. हां 2-3 वेळा पकडलो, म्हणलं लक्ष इकडे दे, त्या हातात खेळत होती काय झाली. आणि तुझी एक्सरसाइज काल आला होतास ना तू, काल सोडवलास मग पूर्ण. हाँ दादा बेटा चलो. आता चौथा काय म्हणते, 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्यातून पुढील पैकी कोणती संख्या कमी करावी. तर बघा पहिले हे 40/13 आहे कुठं, कोणाच्या मधात आहे ते काढून घेऊ आपण. कसं काढू, 13 त्रिक 1 राहिला 0.00, 13 9 13 साती, हां 13 साती 1, म्हणजे 3 पॉइंट समथिंग आहे. म्हणजे इथं जर 0 असेल, इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं काय असेल, तर हे इथं कुठंतरी असेल 3.0. म्हणजे कोणत्या दोन पूर्णांकाच्या मधात आहे, बरोबर. हे काय आहे 40/13 बरोबर. मग मला सांगा काय म्हणते प्रश्न, 40/13 ही परिमेय संख्या मागील म्हणजे पहिलेच्या, हे समोर गेली, त्याच्यातून काहीतरी मायनस करीन तेव्हा हे येईल की नाही, हे येईल ना. तर किती मायनस केल्यावर तिच्यातून तिच्या मागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी. तर 40/13 मधून मी म्हटलं की काय मायनस करू, तर काय आल्या पाहिजे, तिच्या मागील पूर्णांक कोणता आहे, 3 आहे. हां तर मग आता हा x कोणीकडे जाईल, तर इकडे काय राहिला, काय झालं असतं इकडे, बरोबर. का बरं तिकडे नेलो, याला पण डायरेक्ट तिकडे नेऊ शकत होतो, पण मग मायनस आला असता.
काटावं लागला असतं अजून आपल्याला, आहे की नाही. आता या 3ला कुठं घेऊन जातो, खाली काय नाही म्हणजे काय आहे, 40 एक 13 त्रिक भागीला म्हणजे किती राहिला, किती राहिला, 1/10 राहिला असता आपला आन्सर. समजलं? अरे कळलं का सगळ्यांना? सोडवल्या होत्या अशा प्रकारे? कोण सांगितलं नव्हतं? आणि तुम्ही आलू शिल्ल्या मग तुम्ही म्हणते अजून. कोणता आहे आता? 5वा. यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? कोणती आहे परिमेय संख्या सगळ्यात लहान? तर बघा इकडे आहे 0/3, मग इकडे -7/, इकडे आणि सर्वात लहान परिमेय संख्या कोणती म्हणते. आता 0/3 म्हणजे काय होईल, 0च होईल, आहे का नाही. तर हिच्यात रोल कॉल खतम. हे तर पॉझिटिव्ह आहे, मायनस मायनस कटला, पॉझिटिव्ह 3/5. तर हे सगळ्यात काय झाली, आपल्याला लहानवाली पाहिजे म्हणजे या दोघांमध्ये सामना आहे. आता तर क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो. -7 × 3 अब्बा डब्बा जब्बा 4 × -5. तर -7 -21 झाला आणि 5 कोण मोठा आहे, हा मोठा आहे. तर हा लहान होईल. अरे हो की नाही, नाही हो, जो लहान तो मोठा होते ना मायनस लागल्यावर. हां, तर कोण आहे सर्वात लहान, -7/, लहान झालं असतं. हां, मग हां 6वा प्रश्न. 3/4 मामा -6/, आणि 9/11. या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य? चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. तर भाऊ पहिल्या क्रमांकावर कोण आला असता पहिले मला ते सांगा. -6/8 आला असता की नाही. मग राहिल्या ह्या 2, या दोघांचा सामना आमना इथं करून टाकतो मी, बरोबर. याचा मल्टिप्लाय इकडे, हं 33 आणि हे मोठी आहे, हे मोठी आहे, हिच्यापेक्षा मोठी 3/, आणि त्यापेक्षा मोठी. जमला कार्यक्रम. मग 11 कोणत्या नंबरचा, 7. आता 22/3 ही परिमेय संख्या लगतच्या मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. तर 22/7. तर अगोदर पाहायला लागेल आपल्याला 22/7 ही आहे कुठं. 3 7 किती राहिला, पॉईंट दिला. 3 त्रिक किती राहिला, 3 त्रिक. म्हणजे ही परिमेय संख्या इथं कुठंतरी 7 असेल, इथं कुठंतरी 8 असेल, आणि यांच्या मधात कुठंतरी
7.33 म्हणजेच 22/, बरोबर. मग काय म्हणते, किती मिळवावी म्हणते, तर त्या सामोरील मोठा, त्या लगतचा मोठा पूर्णांक कोण आहे, बरोबर. तर मग मी लिहितो आता की 22/3 मध्ये बाबा मी काय प्लस करतो, जेणेकरून काय आलं पाहिजे, बरोबर. त्या साईडला जाईल तर खाली काय नाही म्हणजे काय, 8 × 24 आणि 22 × 1 3 × 1, तर एक्स ची व्हॅल्यू किती झाली बघा. आहे का आन्सर, आहे, समजलं. आता हे सोपीचे आहेत खालचे दोन बघा. 8वा कोटी गेल्या, काय म्हणते, या संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक, तर कोणती कटते बघा, ही कटते. पण ही पूर्णांक आहे का, 3 × 1 3 दुने 1/2 आला असता. पण ही बघा 3 × 1 3 त्रिक -3 आला, पूर्ण अंक आला, तर कोणती आहे -3/. आणि इकडे या संख्यांमध्ये धन परिमेय संख्या कोणती, तर जिथं न्यूमरेटर भी निगेटिव्ह आहे आणि हा भी निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह कॅन्सल होईल. तर पॉझिटिव्ह वाली कोणती झाली, -4/-13 -4/-13. समजलं का. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या नियमांचा वापर करून तुम्हाला ही एक्सरसाइज सोडवायची होती, जी काल तुम्ही सोडवली, बरोबर. तर असंच स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज तर फक्त तुम्ही बसल्या माझ्या तोंड पावाले, ठीक आहे. चलो समोरचा चॅप्टर लेंगे, क्या करता घरी जाओ.